सर्वांना नमस्कार. प्रेमासाठी काही पण आदित्य मेघना या कथेचे आधीचे 7 भाग आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहे, तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे, अन्यथा कथा समजण्यास आपल्याला अडचण येईल. मागील भागात अमृताचा फोन वाजत होता आणि ती फोन बघते. अननोन नंबर दिसतो तिला. तिला कळत नाही एवढ्या रात्री तिला कोण कॉल करत असेल आणि का. हा कॉल कुणालचा तर नाही ना. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. आता ती कॉल उचलते. हॅलो, हा कोण बोलते? ती जरा दबक्या आवाजातच आणि कचरत विचारते. कोण पाहिजे म्हणजे? अहो, मगाशी तुम्हीच कॉल केलता मला, पण मी बिझी होतो म्हणून कॉल रिसीव्ह नाही केला. तर बोला मिस, कोण आहात तुम्ही आणि मला कॉल का केलता? काय काम होतं तुमचं? समोरील व्यक्ती प्रश्नांचा भडीमार तिच्यावर करत होता आणि आता ती अमृता पुरती गोंधळली. तिला तर वाटलं होतं कॉल कुणालने केला असेल, पण कॉल दुसऱ्याच कोणाचा तरी होता. सॉरी, पण मी कॉल नव्हता केला तुम्हाला, अमृता म्हणते. अहो, नीट चेक करा मॅडम, तुमचा फोन दिसेल तुम्हाला कॉल लिस्टमध्ये. मला तुमचाच मिस कॉल आलता, तुम्ही विसरला असताल. आणि आता ती कॉल लॉग चेक करते, तर तिच्याच फोनमधून त्याला कॉल गेलेला असतो आणि ती पाहते. अहो हो, माझ्या फोनमधून तुम्हाला कॉल आलाय, पण तो मी नाही केला, दुसऱ्या कोणीतरी केला असेल, ती म्हणते. सॉरी. अहो, त्यात सॉरी काय, माझा बिझनेस आहे त्यामुळे मला अशी कॉल येतच असतात. तुमच्या घरच्यांचं काही काम असेल माझ्याकडे, तो म्हणतो. हो, असेलही कदाचित तसं. मी घरच्यांना विचारून तुम्हाला कळवते, असं ती म्हणते. ओके, ठीक आहे, मला तसं कळवा. आणि बाय द वे, तुमचा आवाज खूप छान आणि सुरेख आहे हा, तो म्हणतो. आर यू फ्लर्टिंग विथ मी, अमृता त्याला रागातच विचारते. अहो नाही हो, मी तर खरंच तुमचं कौतुक करत होतो. खरंच तुमचा आवाज खूप छान आहे, ऐकतच राहावा असा वाटतो. आणि तुम्ही खरंच एक उत्तम आरजे होऊ शकता, आता तो म्हणतो. आणि आता या सुरेख आवाज असणाऱ्या मुलीचं नाव कळेल का मला, तो तिला म्हणतो. नाही, तुम्ही आधी तुमचं नाव सांगा, तरच मी माझं नाव सांगेल, ती म्हणते. आता तो विचार करतो आणि म्हणतो. माझं नाव आहे मिस्टर इंडिया. आणि तुमचं? व्हेरी फनी, छान जोक होता, पण सांगणार असताल तरच बोला, नाहीतर मी फोन ठेवते, ती म्हणते. आणि तो जोरात हसायला लागतो. अहो, नावात काय आहे, असं तो म्हणतो. बरं, नका सांगू, ठेवा तुमच्याकडेच तुमचं नाव, ती जरा लटका राग दाखवत म्हणते आणि शांत बसते. आणि तो म्हणतो. काय हो, तुम्ही अशा सायलेंट का झाल्या? आणि आता ती त्यावर म्हणते. सॉरी, आय वॉज स्माइलिंग. ओ, यू आर सायलेंट बिकॉज यू आर स्माइलिंग. हो, कारण स्माईल आणि सायलेन्स आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात, अमृता म्हणते. स्माईल अडचणींना दूर करतं आणि सायलेन्स अडचणींना दूर ठेवतं. आता हे ऐकून न राहवत तो म्हणतो. व्हेरी इम्प्रेसिव्ह, थँक्यू. यू आर वेलकम मिस्टर इंडिया अँड गुड नाईट, ती गालात हसत म्हणते. अहो, पण मी अमेरिकेला आहे आणि इकडे आता दिवस उजाडला आहे, तो म्हणतो. हो का, सॉरी, गुड मॉर्निंग अँड हॅव अ नाईस डे, असं ती म्हणते आणि कॉल कट करते. पण अमृताला मनातून खूप छान वाटत असतं, कारण तिचं कोणीतरी पहिल्यांदा इतक्या दिवसातून कौतुक केलेलं असतं, ते पण एका मुलानं, आणि म्हणून ती खूप आनंदात असते. पण डोक्यात विचार येतो, पण त्याने त्याचं नाव नाही सांगितलं, जाऊ दे, मी का त्या माणसाचा इतका विचार करू, असेल कोणी पण, म्हणत ती झोपायला जाते. पण इकडे ज्याने कॉल उचलला होता तो मात्र बेचैन होता. कोण असेल ती? तिचा आवाज एवढा सुरेख आहे तर दिसायला पण तितकीच सुंदर असेल ना, तो मनातच विचार करत असतो. आणि तो त्या नंबरकडे बघत हसतो आणि तो नंबर सेव्ह करतो, स्वीट व्हॉइस आरजे, आणि फोन बाजूला ठेवून झोपायला जातो. पण त्याला सारखा तिचाच आवाज त्याच्या कानात घुमत असतो. तिचे शब्द आठवत असतात, तिचं हसणं, बोलणं, लाजणं, हे सगळं त्याला पुन्हा आठवत असतं. आणि तो म्हणतो. विशाल. हो, तो विशालच असतो ज्याने अमृताला कॉल केलता. आणि आता तो स्वतःशीच बोलत असतो. आजपर्यंत तुझ्या मनाला कोणाच्या आवाजाने स्पर्श केला नाही,
पण आज ह्या अनोळखी मुलीच्या आवाजाने तुझ्या मनाच्या तारा छेडल्या. तिला तरी आता भेटलंच पाहिजे, ते पण लवकरात लवकर. पण त्याला माहीत नसतं की तो कॉल त्याच्याच आईने केला होता त्याच्याशी बोलण्यासाठी, आणि जिच्याशी तो आता इतकं बोलत होता ती दुसरी कोणी नसून त्याच्याच लहान भावाची म्हणजे आदित्यची बायको होती. आणि त्याच्या आईला तर विशालची बायको म्हणून अमृतालाच आणायचं होतं. पण नियतीचं चक्र असं फिरलं की सगळंच वेगळं झालं. आणि अमृताला तरी कुठे माहीत होतं, तिच्या सेलवरून आईनेच विशालला कॉल केला होता आणि तो विशालच आहे म्हणून. तिला तर थोडी पण कल्पना नसते की ती कोणाशी बोलत होती. आणि आता थोड्याच वेळात विशालला त्याच्या आईचा फोन येतो, कारण अमेरिकेच्या वेळेनुसार तिकडे दिवस असतो तेव्हा आपल्या भारतात रात्र असते. आणि त्यांच्या फोनला आता रेंज आलेली असते, म्हणून त्या त्यांच्याच फोनवरून त्याला कॉल करतात. हॅलो विशाल, कसा आहेस रे बाळा? आई, मी एकदम मस्त आहे. तू कशी आहेस? आणि घरातील बाकीचे ते कसे आहेत? आणि आता घरातलं वातावरण ठीक आहे ना ग सगळं? तो पुन्हा एकामागून एक प्रश्न विचारतो. अरे हो बाळा, इकडे सगळं ठीक आहे आता. तिकडचं काम कसं चालू आहे तुझं? आणि कधी संपेल रे? अगं आई, होतच आले आणि मी येतोय ना 15 दिवसात, विशाल म्हणतो. खरंच विशाल, तू 15 दिवसांनी येतोयस इकडे? त्याची आई खुश होत विचारते. हो आई, मी येतोय तिकडे, तो म्हणतो. अरे मगाशी मी तुला कॉल करत होते, पण माझ्या फोनला रेंजच नव्हती, म्हणून मी दुसऱ्या नंबरवरून तुला कॉल केला होता, ती त्याला बोलून जाते. दुसऱ्या नंबरवरून? कोणत्या ग आई? तो तिला विचारतो. अरे मी अमृताच्या फोनवरून तुला कॉल केलता, पण तू नाही उचलला माझा फोन, त्या थोडासा राग दाखवत म्हणतात. हो का, बघतो मी कोणत्या नंबरवरून मला कॉल आलता, असं तो म्हणतो. आणि त्याच्या डोक्यात डायरेक्ट विचार येतो. अरे हां, थोड्या वेळापूर्वी जो कॉल आपण केलता तो नंबर अमृताचा होता. आई, ही अमृता म्हणजे? अरे आपल्या आदित्यची बायको अमृता, त्याची आई म्हणते. आणि आता त्याचा चेहराच उतरतो. म्हणजे इतका सुंदर सुरेख आवाज असणारी ती अमृता होती माझ्या भावाची म्हणजेच आदित्यची बायको. आणि आता तो गडबडून आईला म्हणतो, आई मी नंतर बोलतो तुझ्याशी, मला एक कॉल येतोय. म्हणून तो कॉल कट करतो. आणि आता त्याचं मन तुटतं, कारण त्याच्या मनात अमृताच्या आवाजाविषयी आणि तिच्याविषयी फिलिंग्स तयार व्हायला लागलेल्या असतात. आज पहिल्यांदा कोणत्या तरी मुलीविषयी काहीतरी मनात वाटत होतं, आणि ते पण कोणाविषयी, तर आपल्याच भावाच्या बायकोविषयी. शेम ऑन यू विशाल, तो स्वतःलाच म्हणतो. पण काही केल्या तिचा तो मंजूळ सुरेख आवाज त्याच्या मनातून काही केला जात नसतो, आणि याने त्याचंच मन त्याला आतून खायला लागतं. आणि आता तो सगळे मनातले विचार झटकून त्याच्या कामाला लागतो. आणि आता ठरल्याप्रमाणे मेघना, आदित्य आणि अमृता एका हॉटेलमध्ये भेटणार असतात, कारण त्यांना कुणालचं सत्य जाणण्यासाठी प्लॅन बनवायचा असतो. आणि आज सकाळीच आदित्य त्याच्या आईला म्हणतो, आई मी अमृताला घेऊन बाहेर जातोय. आणि हे ऐकून त्याच्या आईला खूप आनंद होतो आणि त्या खूप खुश होतात. आणि त्या अमृताला म्हणतात, अमृता छान तयार होऊन जा बरं का बाळा. आणि हे ऐकून अमृता आदित्यच्या तोंडाकडे बघते आणि तो तिला डोळ्यांनीच खुणावतो. आई जे म्हणते ते ऐक, म्हणजे तिला आपल्यावर संशय येणार नाही. आणि आता अमृता तयार व्हायला निघून जाते. आज अमृता खूप छान तयार होते आणि आदित्य तिला घेऊन ठरलेल्या ठिकाणी पोहोचतो. हॉटेलमध्ये जाऊन ते दोघे मेघनाची वाट बघत असतात. थोड्याच वेळात मेघनाही तिथे येते. मेघनाला पाहून अमृताला खूप आनंद होतो आणि ती आनंदाने तिच्या जवळ जाऊन तिला मिठी मारते. मेघनाही तिला तितक्याच प्रेमाने मिठी मारते. नकळतच दोघींच्या डोळ्यातून अश्रू बाहेर येतात. त्या दोघी स्वतःला सावरत चेअरवर बसतात. मेघना अमृताचं निरीक्षण करत असते. ती तिच्या चेहऱ्याकडे बघते. तिने भांगेत भरलेलं कुंकू, गळ्यात आदित्यच्या नावाचं घातलेलं मंगळसूत्र, हातात बांगड्या, त्याच्या नावाची तिच्या कपाळावरची छोटीशी टिकली. हे पाहून तिला कसं तरी होतं. तिच्या भावना तिला अनावर होतात. ज्या सगळ्या गोष्टी तिच्या होणार होत्या आज त्याच तिच्या जवळच्या
आणि जिवलग मैत्रिणीच्या गळ्यात होत्या. तिला खूप त्रास होत होता. तिला तिथे बसणं कठीण होत होतं. पण आज न उद्या ते सगळं परत तिचंच होणार होतं हे तिला माहीत होतं. आणि आता तिच्या डोळ्यातलं पाणी आणि तिच्या मनातील वेदना आदित्य आणि अमृताला कळून चुकल्या. आणि आदित्यने तिचा हात हातात घेतला आणि तिला शांत हो म्हणाला. तसं तिला थोडं बरं वाटलं. आदित्यने जेवणाची ऑर्डर दिली. आता जेवता जेवता ते सर्व काही प्लॅन डिस्कस करत होते. आदित्य अमृताला म्हणाला, हे बघ अमृता, मी मेघनाला काही दिवस ऑफिसमधून सुट्टी घ्यायला सांगून कुणालच्या ऑफिसमध्ये जॉईन व्हायला सांगतो, त्याची पर्सनल असिस्टंट म्हणून. कारण माझं आणि मेघनाचं अफेअर आहे किंवा मेघना आणि आपलं काही रिलेशन आहे हे त्याला माहीत नाहीये. आणि त्याने तुमच्या लग्नातही मेघनाला पाहिलं नव्हतं. त्यामुळे आपल्याला हवी असणारी माहिती मेघनाशिवाय दुसरं कोणीही देऊ शकणार नाही. पण त्याआधी मी नकळतच त्याला फोन करून इथे बोलवून घेतो. त्याला तू इथे आहे हे सांगत नाही. आणि तो इथे आल्यावर तू आणि तो काय ते बोलून घ्या. तो काही तुला सांगतो का ते बघ. त्याने काही सांगितलं तर ठीकच. मग आपल्याला मेघनाला त्याच्या ऑफिसमध्ये पाठवण्याची काहीच गरज पडणार नाही. पण तो आत्ता जर काही बोलला नाही तर मग आपल्याला आपला प्लॅन एक्झिक्यूट करावा लागेल. आणि आता दोघीही त्याच्या या बोलण्यावर सहमती देतात. आणि हो, आपल्याला अजूनही 1-2 जणांची मदत पडेल या प्लॅनमध्ये, आदित्य म्हणतो. पण काही दिवसांचाच प्रश्न आहे हा. एकदा का अमेरिकेहून विशालदादा आला की त्याचीही आपल्याला या प्रकरणात खूप मदत होईल, आदित्य म्हणतो. आता तिघांचंही जेवण होतं. आणि आदित्य अमृता आणि मेघनासमोरच कुणालला फोन लावतो. हॅलो कुणाल, आदित्य बोलतोय. हा बोल ना. आदित्य, तुझा नंबर आहे सेव्ह माझ्या फोनमध्ये, तो म्हणतो. अरे एक डील होती, त्या डीलविषयी तू आणि तुझे पप्पा काहीच बोलले नाही, त्यामुळे त्याची प्रोसिजर थांबली आहे. त्याचंच डिस्कस करण्यासाठी हॉटेलमध्ये भेट ना मला, हॉटेल पॅलेसमध्ये. मी तिथे एक मीटिंग करायला आलेलो आहे. माझी मीटिंग होतच आलेली आहे, तर तू अर्ध्या तासात येशील का? आदित्य त्याला म्हणतो. आदित्य, मला बाबांशी बोलावं लागेल रे, कुणाल म्हणतो. बर घे बोलून तू आणि मला कळव, आदित्य म्हणतो. बर कळवतो लगेचच, कुणाल म्हणतो आणि फोन कट करतो. आता कुणाल त्याच्या वडिलांना फोन करून डीलविषयी सांगतो. आणि ती डील खूप महत्त्वाची असते, त्यामुळे त्याचे वडील त्याला म्हणतात, जा आणि काय आहे ते बोलून घे. तसं तो आदित्यला कॉल करतो आणि म्हणतो, आदित्य येतोय मी 20 मिनिटात हॉटेल पॅलेसमध्ये. आणि हे ऐकून आदित्यच्या चेहऱ्यावर एक कुत्सित हास्य पसरतं. हो ये लवकर, वाट बघतोय तुझी, आदित्य म्हणतो आणि फोन कट करतो. आणि आता हे सर्व बोलणं मेघना आणि अमृताने सुद्धा ऐकलेलं असतं. तसंच त्या दोघींच्या चेहऱ्यावरही समाधान पसरतं. आणि आता आदित्य म्हणतो, मेघना तू दुसऱ्या टेबलवर जाऊन बस. कोणाला येईलच तेव्हा मी आणि अमृताच इथे असायला पाहिजे. तसं ती दुसऱ्या टेबलवर बसायला जाते. आणि थोड्याच वेळात हॉटेल पॅलेसला कुणाल येतो. आणि तो हॉटेलच्या आत येतो आणि बघतो तर अमृता आणि आदित्य त्याचीच वाट बघत असतात. आणि तो अमृताला तिथे बघून आश्चर्यचकित होतो, कारण त्याला ते अपेक्षितच नसतं की ती तिथे असेल. आणि त्याची पावले तिथेच थांबतात. तो पुन्हा मागे वळणार, तोच आदित्य त्याला आवाज देतो, कुणाल थांब आणि इकडे ये. तसा कुणाल पुन्हा मागे वळतो आणि आदित्य जवळ जातो. आता काय होईल पुढे कुणाल सांगेल का? का लग्न मोडलं त्याने अमृताशी? काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कथा आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा. आणि आपल्या मित्रपरिवारांनाही शेअर करा. धन्यवाद.